मंडळी, जरांगेंच्या मुंबई आंदोलनानंतर मराठा समाजातील लोकांच्या कुणबी नोंदी शोधून त्यांना जात प्रमाणपत्र देण्यासंबंधी राज्य सरकारने शासन निर्णय जारी केलाय। या शासन निर्णयाविरोधात राज्यभरातील ओबीसी समाजाच्या नेत्यांनी आंदोलन छेडलंय। त्यातच लक्ष्मण हाके यांनी स्वतःचा एक वेगळा आंदोलनाचा मार्ग निवडल्याचं दिसून येते। हाके हे सातत्यानं बीड जिल्ह्यातील विविध तालुक्यात सर्कलमध्ये आणि गाव पातळीवर सभा घेताना दिसून येत आहे। काहींनी तर हाके स्वतःचा पक्ष काढण्याच्या तयारीत असल्याचा अंदाज वर्तवला। दरम्यान बीडच्या गेवराई तालुक्यात एका सभेत बोलताना लक्ष्मण हाकेंची जीभ घसरली आहे। त्यांनी शिंगारवाडी इथे सभेत बोलताना असं वक्तव्य केलंय की मराठा समाज त्यांच्या मुलींची लग्न आमच्या ओबीसी बांधवांसोबत लावून देतील का? त्यांच्या या आंतरजातीय विवाहाच्या वक्तव्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला असून आता नव्या वादाला तोंड फुटेल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। नेमकं काय झालंय आणि त्यावर मराठा समाजाने काय प्रतिक्रिया दिली आहे? हाकेंची बरीच आंदोलनं बीडमध्येच का होत आहेत याबद्दल थोडक्यात जाणून घेऊ। तर त्याचं झालं असं की शुक्रवारी रात्री गेवराई तालुक्यातल्या शिंगारवाडी येथे लक्ष्मण हाकेंची एक सभा झाली। या सभेत त्यांनी वादग्रस्त विधान केल्याचं बोललं जातंय। ते म्हणाले, मराठा आणि मराठा समाजातले 96 कुळी वगैरे आता ओबीसी मध्ये आले असतील तर त्यांनी ओबीसी सोबत सोयरीक करावी। आमच्याकडे क्वालिफाईड 11 तरुण आहेत, त्यांनी त्यांच्या मुली आमच्या समाजातल्या मुलांना द्याव्यात। आहेत का ते तयार? लक्ष्मण हाकेंच्या या विधानानंतर मोठा गोंधळ माजलाय। त्यांचे विरोधक असलेल्या मराठा आंदोलनाच्या नेत्यांनी याबद्दल त्यांना चांगलंच फैलावर घेतलंय। मराठा आंदोलकांच्या म्हणण्यानुसार मुळात ओबीसीतल्या अनेक जातींमध्येही आंतरजातीय विवाह होत नाही। धनगर समाज वंजारी घरात मुलगी देत नाही, माळी समाज धनगरात मुलगी देत नाही। हे वास्तव असताना हाकेंनी अवास्तव आणि जाणीवपूर्वक स्फोटक विधान करून वाद उभा केलाय। लक्ष्मण हाकेंच्या आंतरजातीय विवाहाच्या वक्तव्यावरून मनोज जरांगे यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी लक्ष्मण हाकेंना इशारा दिलाय। लक्ष्मण हाके जिथे दिसतील तिथे त्यांना ठोकून काढू अशा शब्दात मनोज जरांगे यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी संताप व्यक्त केलाय। गंगाधर काळकुटे पुढे म्हणाले, हाके यांनी आता काय मॅरेज ब्युरो सुरू केलाय का? अशी वादग्रस्त वक्तव्य करण्यापेक्षा आत्मपरीक्षण करावं। हाके यांनी अभ्यास करावा। ओबीसी मध्ये 350 जाती आहेत, त्यांच्यामध्ये आणखी काही आंतरजातीय विवाह झालेले नाहीत, पण त्यांच्यामध्ये जर आंतरजातीय विवाह होत असेल तर आम्ही देखील करायला तयार आहोत। लक्ष्मण हाके यांनी वादग्रस्त प्रश्न उपस्थित करू नये। लक्ष्मण हाके दिसतील तिथे ठोकू, रस्त्यावर टोकाचा संघर्ष होईल। लक्ष्मण हाके यांनी मराठा समाजाबद्दल खालच्या भाषेत बोलू नये। लक्ष्मण हाके म्हणतात की मराठा समाजावर जात सोडण्याची वेळ आली आहे। यावर काळकुटे म्हणाले, मराठा समाजाची ही आरक्षणाची लढाई आहे। ओबीसी समाजातील 50% आतमधील आमच्या हक्काचं आरक्षण आहे। 1994 साली शरद पवारांनी मराठा समाजासह येथे जातींना आरक्षण लागू केले, हे आम्ही मिळवलंय। आमचं आरक्षण आम्हाला मिळावं म्हणून आमचा लढा आहे। आम्ही कुठेही जात चोरीचा प्रयत्न केलेला नाही। त्यामुळे लक्ष्मण हाके यांनी थोडं तोंड सांभाळून बोलावं। दरम्यान स्थानिक नेत्या पंकजा मुंडे यांच्या मागणीवर सुद्धा काळकुटे यांनी भाष्य केले। ते म्हणाले, चुकीच्या नोंदी निघत असतील तर चौकशी करा। मात्र आम्हाला पंकजा मुंडे यांना सांगायचंय की मराठे तर ओबीसी मध्ये आलेच आहेत, सरकार तुमचं आहे, चौकशी करा। अधिकारी बोगस प्रमाणपत्र देणार नाहीत। मराठा समाजाबद्दल वेळोवेळी पंकजा मुंडे या वेगळी भूमिका घेत आहेत, त्यांनी भूमिकेमध्ये बदल केला पाहिजे। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळत असताना त्यांनी विरोध करू नये। त्या आमच्या जिल्ह्याच्या नेत्या आहेत। त्यानंतर मराठा आंदोलक आणि ॲडव्होकेट योगेश केदार यांनी सुद्धा त्यांच्या आक्रमक शैलीत हाकेंना उत्तर दिले। समोर आला तर मुस्काट लाड करू असं म्हणत मराठा आंदोलक योगेश केदार यांनी शिवराळ भाषेत तीव्र निषेध व्यक्त केलाय। योगेश केदार यांचा व्हिडिओ सध्या सोशल माध्यमांवर व्हायरल होतोय। दरम्यान लक्ष्मण हाके यांना बीड, गेवराई, परळी भागातूनच जास्त सपोर्ट का मिळतोय याचाही शोध घेतला पाहिजे। बीडच्या बाहेर त्यांना फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचं दिसून येतंय, पण मग बीड मध्ये हाकेंना एवढं समर्थन कसं मिळतं? त्यांचं आंदोलन खरंच कोणाच्या रिचार्जवर चालतं का असा आरोप मराठा समाजाकडून हाकेंवर केला जातोय। तसं पाहिलं तर मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांचा बीड जिल्हा हा बालेकिल्ला आहे। बीड मधल्या मराठा बांधवांनी जरांगेंचं आंदोलन राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलंय। या आंदोलनामुळे लोकसभा निवडणुकीत बीडसह मराठवाड्यात महायुतीला मोठा फटका बसलाय। बीड मध्ये भाजप उमेदवार आणि पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव झालाय। शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना निवडून आणण्यात मनोज जरांगे पाटलांचा मोठा वाटा आहे, हे उघड गुपित आहे। विधानसभा निवडणुकीत सुद्धा जरांगेंची जादू दिसली होती। पंकजा मुंडेंच्या पराभवामुळे बीड जिल्ह्यात बहुसंख्य असलेला वंजारी समाज दुखावला गेला। धनंजय मुंडे सोबतीला असतानाही मराठा लाटे ते पंकजांना वाचवू शकले नाही। त्यामुळे जरांगेंविरोधात वंजारी समाजामध्ये मोठा रोष आहे। लक्ष्मण हाके यांनी अंतरवाली सराटीच्या वेशीवर वडीगोद्री येथे जेव्हा आंदोलन केलं तेव्हा सुद्धा बीडचे दुखावलेले वंजारी आंदोलनात सहभागी झाले होते। त्या आंदोलनाला मुंडे बंधू भगिनींनी बळ पुरवल्याचा आरोप झाला होता।
दरम्यान आताही लक्ष्मण हाकेंनी बीडमध्ये दौरे, मेळावे, सभा, गाठीभेटी वाढवल्या आहेत असा आरोप केला जातोय. हाकेंनी याआधीही अतिशय असभ्य भाषेमध्ये मराठा समाजाला दूषणं दिली होती. पण त्यांनी आता मराठा समाजातील मुलींबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे मराठा समाजात रोष निर्माण झालाय. विशेष म्हणजे हाकेंनी एका प्रतिष्ठित न्यूज चॅनलच्या कार्यक्रमात बोलताना शरद पवार, अजित पवार आणि उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केलेत. ते म्हणाले, मराठा आंदोलनाला पवार कुटुंबीय, त्यांचे आमदार व उद्धव ठाकरेंचे आमदार सुद्धा पैसे आणि रसद पुरवतात. तसंच पुढे त्यांनी जरांगे पाटलांवरही निशाणा साधलाय. ते म्हणाले, जरांगे मुंबईपर्यंत कसे येतात, मुंबईपर्यंत गाड्या कशा येतात, त्यांच्या गाड्यांचा ताफा कुठून येतो, त्यांना डिझेल कुठून येतं. मनोज जरांगे काय कारखानदाराचा, आमदाराचा, खासदाराचा मुलगा आहे का? या सर्व गोष्टी हलतात कुठून? कार्यकर्ते तर यामागे आहेतच, पण एका आमदाराने 10 ते 15 लाख दिल्याची जनतेत चर्चा आहे. दरम्यान सरकारने काढलेल्या GR बद्दल बोलताना हाके म्हणाले, मराठा आरक्षणाचा GR काढण्याचा अधिकार मुख्यमंत्री आणि सरकारला नाही. तसंच मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनाही तो नाही. हा GR घटनाविरोधी असून हा GR ओबीसींचं आरक्षण संपवणार आहे. मराठ्यांचं कुणबीकरण सुरू आहे, त्यासाठी हा GR म्हणजे बूस्टर डोस असल्याची टीका लक्ष्मण हाके यांनी केली आहे. आता हाकेंच्या या विधानाचे काय राजकीय आणि सामाजिक परिणाम पाहायला मिळतील हे येणाऱ्या काळात कळेलच. पण याबद्दल तुमचं काय मत आहे? कमेंट करून नक्की सांगा आणि ताज्या घडामोडींसाठी NRT न्यूज मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.